सानपाड्यातील शिवतेज मित्रमंडळाचा नवी मुंबईचा कैवारीसाठी महिला सक्षमीकरण या थीमवरती देखावा साकारण्यात आला। शिवाय या मंडळातर्फे रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, आरोग्य तपासणी शिबिरही आयोजित करण्यात आलं। मनमाडचे आराध्य दैवत निलमणी गणेशाला 56 पदार्थांचा नैवेद्य दाखवण्यात आलाय। निलमणी गणेशाची नवसाला पावणारा अशी ख्याती आहे। मालेगावमधल्या श्रीकृष्ण गणेश मंडळ दरवर्षी विविध कलाकृतीतून गणरायाची मूर्ती साकारत असतात आणि यावर्षी मंडळानं शैक्षणिक साहित्यातून 18 फुटी गणरायाची मूर्ती साकारली आहे। शिवाय या ठिकाणी विद्यार्थ्यांना बाप्पाची आरती करण्याचाही मान मिळत असतो। नाशिकच्या येवला शहरात ओंकार धर्मरक्षक मंडळानं पंढरपुरातील विठ्ठल मंदिर देखावा साकारलाय आणि यामुळे येवल्यात जणू पंढरीच अवतरल्याचा भास होतोय। मंडळानं विठ्ठल आणि रुक्मिणी मातेची प्रतिकृती स्थापन केली आहे। सांगलीत सांभारे गणपतीची प्रतिष्ठापना ही दशमीला केली जाते। ही संपूर्ण मूर्ती पांगेरीच्या लाकडापासून बनवल्यानं तिचं वजन 1.5 टन इतकं असतं। तर गेल्या 126 वर्षांपासून ही परंपरा सुरू असून या गणपतीचं विसर्जन केलं जात नाही। चंद्रपूरमधील ब्रह्मपुरीचा महाराजा गणेशोत्सव मंडळानं सोमनाथ मंदिराची प्रतिकृती तयार केली आहे। मंदिराच्या प्रतिकृतीची उंची 110 फूट इतकी उंच आहे। चंद्रपुरासह गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात मंदिराची ही प्रतिकृती पाहण्यासाठी भाविक गर्दी करतायत। शिर्डीमधील ओम साई नगर मंडळानं भगवान शंकराचा आदियोगी प्रतिकृती देखावा तयार केला। नागरिकांसह साई भक्तांसाठी आकर्षणाचा केंद्र हा ठरतोय। 22 फूट उंचीचा हा देखावा अत्यंत मनमोहक दिसतोय। गणेश विसर्जनानंतर मूर्तीचं छायाचित्रण आणि प्रसारण करण्यास मनाई केली गेली आहे। पुणे प्रशासनाने याबाबतचे आदेश दिले आहेत आणि या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांवरती दंडात्मक कारवाई केली जाणार आहे। भिवंडीत एकात्मतेच्या राजाचरणी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी 5 किलोची चांदीची गदा अर्पण केली आहे। महायुतीच्या सरकार स्थापनेसाठी साकडंही घातलं होतं। पुणे मेट्रोला गणपती पावलाय। 23 लाख प्रवाशांमार्फत तिजोरीत 3 कोटी 14 लाखांची भर पडली आहे। गेल्या 7 दिवसांत मेट्रोनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे। स्वारगेट, शिवाजीनगर, कसबा पेठ स्थानकही सध्या प्रवाशांनी गजबजली आहेत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।